आदरणीय सह्याद्रीमधील सभासदांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण प्लॅनिंग, स्ट्रॅटर्जी, ऑपरेशनल्स आणि फायनान्स या वेगवेगळ्या गोष्टी शिकतो, पण एक महत्त्वाचा पैलू हरवत चाललेला आहे, तो म्हणजे माणूस। शिवाजी महाराजांनी सर्वात आधी माणूस जपला। त्यांच्या सैन्यातील सैनिक केवळ कर्मचारी नव्हते, ते स्वराज्याचे भागीदार होते। महाराजांच्या सैनिकांचं नाव ओळखत होते, त्यांची अडचण ऐकत होते, गरज पडली तर त्यांच्यासाठी उभे राहत होते। आज अनेक ठिकाणी काम होतं पण कदर नाही, टार्गेट आहे पण संवेदना नाही, पॉलिसी आहे पण माणुसकी नाही। शिवाजी महाराज सांगतात, सत्ता मिळवणे सोपं आहे पण विश्वास मिळवणे कठीण आहे। जे नेतृत्व माणसाचा ऐकतं, त्याच्या कुटुंबाचा सन्मानाचा विचार करतं, त्याचं नेतृत्व संकटात टिकतं। इथिकल मॅनेजमेंट म्हणजे कोणी पाहत नसताना योग्य निर्णय घेणे। पीपल सेंट्रिक मॅनेजमेंट म्हणजे एम्प्लॉई नव्हे, ह्युमन बिईंग म्हणून वावरणं। आज जर संस्था तुटत असतील, लोक बदलत असतील, तर कारण एकच आहे, माणूस केंद्रातून बाजूला गेला आहे। शिवरायांनी कधीही स्त्रियांचा अपमान केला नाही, शत्रू धर्माचा अनादर केला नाही, सर्वसामान्य माणसांवर अन्याय केला नाही। हेच खरं व्यवस्थापन आहे। नीती, न्याय आणि माणुसकी जपा, संस्था ऑटोमॅटिक टिकते। विश्वासातून खरी उत्पत्ता। शिवविचार म्हणजे ह्युमन सेंट्रिक लीडरशिप। जय शिवराय। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। मान्यवर, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे मी महाराजांच्या विषयी काय तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्यांची ऑपरेशन लीडरशिप कशी होती या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। विषय अंमलबजावणी, शिस्त आणि कार्यक्षमता। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले कारण त्यांची अंमलबजावणी परिपूर्ण होती। योजना कितीही उत्तम असो, जर अंमलात आणली नाही तर ती फक्त कागदावरती राहते। महाराजांनी किल्ले बांधले, पुरवठा साखळी उभी केली, संदेश यंत्रणा तयार केली, हे सगळं म्हणजे ऑपरेशनल एक्सरसाइज आहे। ते स्वतः मैदानात उतरायचे, काम पाहायचे आणि गरज पडल्यास दुरुस्ती करायचे। ऑपरेशन लीडरशिप म्हणजे मी सांगितलं नाही तर मी करून दाखवलं। शिस्त, वेळेचे नियोजन आणि लोकांवरती विश्वास हीच महाराजांची कार्यपद्धती होती। आज आपण काम करताना प्रामाणिक अंमलबजावणी केली तर संस्था आपोआप मजबूत होते। त्यांची घोषवाक्य असे होते की योजना नाही तर अंमलबजावणी महत्त्वाची। शिस्त म्हणजे शक्ती, कामात गुणवत्ता, प्रक्रियेत पारदर्शकता, अशा पद्धतीने त्यांचे घोषवाक्य आहेत। जय शिवाजी, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। जय शिवाजी, जय भवानी। आदरणीय शिवभक्तांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत असताना फक्त इतिहास आठवत नाही तर माणूस कसा घडवायचा आहे हे व्यवस्थापन शिकत आहे। त्यांच्या राज्यात सैनिक हा फक्त संख्या नव्हता तर स्वराज्याचा आत्मा होता। त्यामुळे महाराजांनी सन्मान, विश्वास, न्याय या 3 गोष्टींना सर्वाधिक महत्त्व दिले। महाराजांनी योग्य व्यक्ती, योग्य जबाबदारी बसवली, कामगिरीनुसार गौरव केला आणि चुकांवर दंडही दिला, म्हणजेच परफॉर्मन्स मॅनेजमेंट विथ फेअरनेस। आज HR म्हणजे फक्त पॉलिसी, प्रोसेस, पेरोल नाही तर पीपल, पर्पज आणि पोटेन्शियल आहे। महाराजांनी लोकांना आदेश दिले नाही, त्यांनी लोकांना ध्येय दिलं आणि ध्येय मिळालं म्हणजे माणूस स्वतःहून पुढे जातो। आजच्या HR लीडरशिपमध्ये बर्नआउट, ॲट्रिशन, ट्रू डिफिशियंट अशा अनेक आव्हानांना सामना आहे। शिवराय शिकवतात, लोकांना फक्त कामे देऊ नका, त्यांना ओळख द्या। लोकांना फक्त नियम देऊ नका, त्यांना न्याय द्या। ज्या संस्थेत माणूस शिकतो
ज्या संस्थेत माणूस सुरक्षित असतो त्या संस्थेत नवकल्पना फुलते. जिथे सन्मान असतो तिथे निष्ठा टिकते. HR लीडरशिप म्हणजे कठोर निर्णय प्लस माणुसकीची जोड. पीपल बिफोर पॉलिसी, विश्वासातूनच हाय परफॉर्मन्स. HR म्हणजे ह्युमन रिस्पेक्ट. शिव विचार म्हणजे इथिकल HR लीडरशिप. एम्प्लॉई फर्स्ट ऑर्गनायझेशन ऑलवेज. अशा प्रकारे आपण आजच्या या शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपण ही प्रेरणा घेऊ शकतो. धन्यवाद. मोबाईल काय नाही, मोबाईल काय नाही. आदरणीय नेतृत्व सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त योद्धा नव्हते, तर ते दूरदृष्टीचे असलेले राष्ट्र निर्माता होते. महाराजांनी स्वराज्याची कल्पना मांडली तेव्हा अनेकांनी हसून दुर्लक्ष केले, पण त्यांनी दृष्टी बदलली नाही, निर्णय ठाम ठेवले. एक उत्तम नेतृत्व सत्तेवर अवलंबून नसतं, ते विश्वासावर अवलंबून असतं. महाराजांनी माणसं जिंकली, मन जिंकली आणि मग प्रदेशही जिंकले. एक्झिक्युटिव्ह लिडरशिप म्हणजे फक्त योजना आखणे नाही, योग्य वेळी कठीण निर्णय घेण्याचं धैर्य. महाराजांनी प्रत्येक निर्णय घेताना 3 गोष्टी पाहिल्या: नीती, न्याय आणि दीर्घकालीन परिणाम. आजच्या काळातील नेतृत्व म्हणजे पॉवर नाही तर पर्पज आहे. दृष्टी स्पष्ट असेल तर मार्ग सापडतो. नेतृत्व म्हणजे जबाबदारी. नीतीवर उभं असलेले नेतृत्व टिकतं. शिवविचार म्हणजे स्ट्रॅटेजिक लिडरशिप. जय जिजाऊ, जय शिवराय. मुद्रा शिवाजी महाराजांच्या मराठमोळ्या मावळ्यांनो, आज आपण केवळ इतिहासातील एक राजा आठवत नाही, आज आपण भविष्यात घडवणारा एक विचार आठवत आहोत. लहान वयात शिवाजी महाराजांनी आई जिजाऊंकडनं एक गोष्ट शिकली: शिक्षण, शिस्त, स्वाभिमान हेच खरे शास्त्र. महाराजांकडे मोठी सैन्य नव्हते पण मोठे स्वप्न होते. त्यांच्याकडे सोने नव्हते पण संकल्पनांची संपत्ती होती. विद्यार्थ्यांनो आणि माझ्या मित्रांनो, आज तुमची तलवार म्हणजे ज्ञान, तुमचा किल्ला म्हणजे शिस्त आणि तुमचे स्वराज्य म्हणजे स्वतःचं यश. महाराजांनी कधीच परिस्थितीत रडले नाही, ते परिस्थिती बदलत गेले. अपयश आलं तरी त्यांनी ध्येय सोडलं नाही. आज तुम्ही अभ्यास करताना प्रामाणिक राहतील, संयम ठेवाल, स्वतःवरती विश्वास ठेवाल तर प्रत्येक विद्यार्थी एक शिवाजी घडू शकतो. लक्षात ठेवा, गुण महत्वाचे आहेत, गुणवत्ता महत्वाची आहे, डिग्री महत्वाची आहे, पण दृष्टिकोन अधिक महत्वाचा आहे. जय शिवराय. जय भवानी, जय शिवाजी.